कलाकाराला कायम शो मस्ट गो ऑन म्हणावं लागतं. मग कधीतरी एकदा चेहऱ्यावर रंग लावला की सगळं विसरून आपल्याला पुढे जावं लागतं. असा कधी प्रसंग नाटक करताना आला का की तुला स्वतःचं दुखणं असेल किंवा काही एखादी गोष्ट ती बाजूला सारून तुला पुढे रंगभूमीसाठी पुढे व्हावं लागलं? आत्ताच हल्ली रिसेंटली माझा ऍक्सिडेंट झाला होता. माझ्या पायाला 18 टाके पडले होते. बापरे. हां, तर त्याच्यात लगेचच आमचे प्रयोग होते. आणि तो ऍक्सिडेंट कुठे झाला? मुंबईतच? मुंबईतच. मी दादरवरनं ठाण्याला चालले होते आणि एक ते आपले डंपर्स असतात ना, डम्पिंग ग्राउंडवर जे हे टाका, तर त्यातनं एक काहीतरी रॉड पडला खालती आणि मी 2 व्हीलरवर होते. तो रॉड पडून असा उडवून माझ्या पायात गेला आणि ते माझं समजा हे माझं पाऊल आहे ना, तर हे पूर्ण असं हे झालं, उकळलं गेलं पूर्ण स्किन माझी. पण नशीब माझ्या हाडाला नाही लागलं, मला फ्रॅक्चर नाही झालं. त्यामुळे ते स्टिचेस पडले, 18 स्टिचेस, आणि लगेचच आमचे प्रयोग होते. हीच खरी फॅमिलीची गंमतच आहे. पण ते म्हणजे माझी पण विल पॉवर होती. मला पण वाटत होतं की मीच करावं. संतोष रिप्लेसमेंट अशी करू शकतो. आमचा पुढचा प्रयोग कधी अडत नाही, टचवूड. कारण कोण ना कोणतरी उभं राहतं आणि नेहमी आमचा प्रयोग पुढे जातो. पण माझी इच्छा होती की नाही, मलाच करायचं, मलाच करायचं. मग डॉक्टर म्हणाले की होईल, पण तुम्हाला त्रास होईल, तुम्ही चाललात तर, उभं राहिलात तर. पण ते सगळं आम्ही केलं मॅनेज. कारण माझे कलाकार सागरच करत होता तेव्हा. ते सगळे मला धरायचे, मला बसवायचे, किंवा माझ्या ज्या चालायच्या मुवमेंट्स होत्या त्या आम्ही वगळल्या, बसून आम्ही केलं काही. पण झाले प्रयोग. प्रेक्षकांना कळलं? ऑफकोर्स. माझ्या पायाला बँडेज होतं, ते दिसत होतं लोकांना. पण आम्ही अनाऊन्स नाही केलं. आम्ही असं नाही सांगितलं की माझ्या पायाला लागलंय. असं सांगितलं की मग लोकांचं लक्ष जातं. आपण जर सांगितलंच नाही तर हे कळतं की काहीतरी आहे. मग ते पायाला टाके घेऊन तू प्रयोग केले? हो. मी ते एक काठी घेतली होती, पण संतोष म्हणाला काठी बिठी घेऊन स्टेजवर नाही जायचं, मग ते लोकांना अजून कळेल. मग तू कोणाचा तरी हात धर किंवा आधार घे, असं करून मग एकच पायाला झालं होतं ना, त्यामुळे थोडं लंगडल्यासारखं करून झालं. डॉक्टरांचा सल्ला घेतला होता त्यावेळी? कोर्स सारखं मी डॉक्टर मला आता पण गेले तर म्हणतात, झालं तुमचं प्रयोग आहेत आता. एकच गोष्ट बोलायचं, माझा प्रयोग आहे, माझा प्रयोग आहे. अहो तुम्हाला कमी लागलंय, पण जास्त लागलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? म्हटलं आता कमी लागलंय ना, मला उभं करा मग आता.